तर हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर गाईज आम्ही तुमच्यासाठी एक मंगलधाम परिसरमध्ये एक घर घेऊन आलेलं आहे। म्हणजे घर म्हणजे रो हाऊस आहे। तर याची डिटेल मी तुम्हाला शेवटी सांगतो। पहिले आपण घर बघू कसं काय आहे तर आतमधून। तर चला गाईज आपण आतमध्ये जाऊ, कसं काय तर बघू पहिले। तर गाईज हा पार्किंग एरिया सध्या अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे। तर हा पार्किंग एरिया राहणार आहे 4 व्हीलरचा। आणि इथेच एक सेपरेट बोर, दोन्ही रो हाऊसला असे सेपरेट बोर राहणार आहे। हा असा पार्किंग एरिया आहे, बघू शकता मोठासा तसा। आता आपण इथे आल्यानंतर ते मोठा असा दरवाजा राहणार आहे आणि हॉल भरपूर मोठा आहे। हा बघू शकता, हा असा हॉल राहणार आहे। आणि याला POPची डिझाईन मस्त केली आहे। POPची अशी डिझाईन राहणार आहे। सध्या हे समजणार नाही, तर चला गाईज आपण इकडे जाऊ। तर गाईज हे किचन राहणार आहे, मोठं असं किचन। इथे किचन राहणार आहे, किचन। आणि इथेच डायनिंग एरिया, इथे डायनिंग एरिया पण होऊ शकते। असा हा किचन आहे। आणि हा युटिलिटी एरिया, हा युटिलिटी एरिया आहे। इथे कॉमन संडास बाथरूम आहे, पाहुणे वगैरे आल्यानंतर इथे संडास बाथरूम आहे। आता आपण जाऊ बेडरूममध्ये, फर्स्ट बेडरूममध्ये। तर चला पहिले फर्स्ट बेडरूममध्ये जाऊ आपण। हे असं फर्स्ट बेडरूम राहणार आहे। याच्यात POP बघा, याच्यात पण POP राहणार आहे आणि किचनमध्ये पण POP राहणार आहे। हे अशी POP राहणार आहे किचनमध्ये। आणि हे हॉलमध्ये पण, हॉल म्हणतो सॉरी, बेडरूममध्ये पण किचन राहणार आहे। आणि इथे अटॅच इथे संडास बाथरूम राहणार आहे। हे बघू शकता, सध्या इथे जाता नाही येणार आहे, जसं संडास बाथरूम राहणार आहे। आणि इथे हा व्हेंटिलेशनसाठी हा असा एरिया दिलेला आहे। इथे वॉशिंग वगैरे पण होते, बघू शकता। तर चला आपण वरती जाऊ। आणि इथूनच वरती जायला, हॉलमधून आल्यानंतर आतमधूनच त्यांनी पायऱ्या दिलेल्या आहे। तर चला वरती जाऊ। अशा पायऱ्या राहणार आहे वरती जायसाठी, वरच्या बेडरूममध्ये जायला, असे बघू शकता। आपण इथे जाऊ। हे इथे पण हे बघू शकता असं हे। आता इथून आपण खाली आलो, आता सेकंड बेडरूममध्ये जाऊ आपण। हे सेकंड बेडरूम राहणार आहे। सेकंड बेडरूम, इथे POP लागलेली आहे, POP। आणि याचं अटॅच इथे संडास बाथरूम राहणार आहे। या बेडरूममध्ये अटॅच संडास बाथरूम राहणार आहे। आणि इथेच गॅलरी, सध्या काम चालू आहे गॅलरी। इथे POC लागणार आहे वरती। आता बेडरूममध्ये आल्यानंतर आपण इकडे गेल्यानंतर इथे टेरेस राहणार आहे। हे टेरेसचा एरिया आहे भरपूर मोठा असा। आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही, असा परिसर आहे। हे टेरेस राहणार आहे मोठा असा। आणि इथे वरच्या टेरेसवर जाण्यासाठी रस्ता, वरती 1000 लिटरची टाकी लागणार आहे। तर चला गाईज, मी याचा तुम्हाला आता डिटेल खाली गेल्यानंतर सांगतो, त्याची किंमत वगैरे। तर चला गाईज खाली जाऊ आपण। तर गाईज असं हे घर होतं, तुम्हाला दाखवलं ना। आता आजूबाजूचा परिसर दाखवतो। आजूबाजूचा असा परिसर आहे। हे घर आहे, याच्यातलं एक जे घर आहे हे वाला इकडलं, हे विक्री गेलेलं आहे। आता हे एक बघ शेवटचं घर आहे, हे शेवटचं एक शिल्लक राहिलेलं आहे। तर याची जी दिशा आहे ते पूर्वमुखी आहे। आणि याची किंमत जे ठेवण्यात आलेली आहे 55 लाख रुपये ठेवण्यात आहे। निगोशिएबल रेट आहे गाईज, याच्यात कमी जास्त होऊ शकते बैठकीत। आणि जर कोणाला हे घर लागल्यास आमच्याशी संपर्क करा। आणि याचा जो ॲड्रेस आहे मंगलधाम परिसरमध्ये, या घराचं असं बांधकाम चालू आहे। जर कोणाला लागल्यास आमच्याशी संपर्क, आमचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर ओके बाय गाईस, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। असं तुमच्यासाठी नवीन प्रॉपर्टी घेते तर ओके बाय गाईस।